ते मित्रमैत्रिणींनो, आज आपण इयत्ता 6वीचा भारतीय उपखंड आणि इतिहास या धड्याचं थोडंसं माहिती घेऊया. तर काय आहे, आपण सर्व नेहमी पूर्ण एम सी क्यू सॉल्व करत राहतो. पण MCQ सॉल्व करण्याआधी आपल्याला त्याचं थेअरी माहिती असणे फार आवश्यक आहे. जसं काही 6वी ते 8वीपर्यंतचे इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र हे तिन्ही चा जो पाठ्यक्रम आहे तो TET परीक्षेसाठी आहे. तर मी इयत्ता 6वीचा जो इतिहास आणि नागरिकशास्त्राचे काही महत्त्वाचे त्यातले पॉईंट काढलेत. तुम्हाला जरी काही कमी वाटत असेल तर तुम्ही स्वतःसुद्धा पुस्तकं घेऊन त्यातून स्वतःसुद्धा नोट्स काढू शकता आणि तसं तयार करू शकता. परंतु बरेचसे काही गृहिणी असतात, नोकर वर्ग असतो की जे काम करून येऊन नंतर हे करत असतात, त्यांना वेळ नसतो. मग अशांनी हा व्हिडिओ जरी तुम्ही ऐकला 2दा 3दा तरी पण तुमचा बराचसा अभ्यास यातून होऊन जाईल. तर सुरुवात करूया. तर पहिलं इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी. दुसरा पॉईंट आहे स्थल, काल, व्यक्ती व समाज हे इतिहासाचे 4 प्रमुख आधारस्तंभ आहेत. तिसरं, स्थल हा घटक भूगोलाशी म्हणजेच भौगोलिक परिस्थितीशी संबंधित आहे. पुढचं, आहार, वेशभूषा, घरबांधणी, व्यवसाय इत्यादी गोष्टी बऱ्याच अंशी आपण राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यांवर अवलंबून असतात. डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शिकारींवर आणि जंगलातून गोळा केलेल्या पदार्थावर अधिक अवलंबून राहावे लागते. हवामान, पर्जन्यमान, पीक, वनस्पती आणि प्राणी ही जगण्याची साधने ज्या ठिकाणी मुबलक असतात त्या ठिकाणी मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो व याचाच परिणाम म्हणून तेथे जीवनपद्धती व संस्कृती विकसित होतात. पर्यावरणाचा ऱ्हास, दुष्काळ, आक्रमणे, भूकंप यामुळे लोक गाव सोडून जातात व परिणामी ग्रामवसाहती व नगरे उजाड होतात. पुढचं पाहू. भारत हा विस्ताराने मोठा आहे. तर त्याचा विस्तार कुठपर्यंत आहे तर पूर्वेला बंगालचा उपसागर, पश्चिमेला अरबी समुद्र, दक्षिणेला हिंद महासागर आणि उत्तरेला हिमालय पर्वत. अंदमान निकोबार व लक्षद्वीप ही बेटे बाकी भौगोलिकदृष्ट्या सलग आहेत. प्राचीन भारताचा इतिहास शिकताना याची माहिती असणे आवश्यक आहे. पाकिस्तान व बांगलादेश हे 1947 पूर्वी भारताचा भाग होते. भारताची जडणघडणीसाठी 6 प्रदेश महत्त्वाचे आहेत. पहिलं हिमालय, दुसरं सिंधू, गंगा व ब्रह्मपुत्रा नद्यांचे मैदानी प्रदेश, तिसरा थरचे वाळवंट, चौथं दख्खनचे पठार, पाचवं समुद्रकिनाऱ्यावरील प्रदेश आणि समुद्रातील बेटे. हिंदुकुश व हिमालय पर्वतामुळे भारतीय उपखंड हा मध्य आशियातील वाळवंटापासून वेगळा झाला आहे. तेथे एक अभेद्य भिंतच आहे. हिंदुकुश पर्वतातील खैलन आणि बोलन या खिंडीमधून खुष्कीचा प्राचीन मार्ग आहे. हा मार्ग मध्य आशियातील प्राचीन मार्गाशी जोडला जातो. यालाच खैबर खिंड किंवा रेशीम मार्ग देखील म्हणतात. तर चीनपासून मध्य आशियातून अरबी प्रदेशापर्यंत जाणारा हा व्यापारी मार्ग म्हणजेच रेशीम मार्ग म्हणून देखील ओळखला जातो. सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा या 3 मोठ्या नद्या आणि उपनद्या यांच्या खोऱ्याचा हा प्रदेश आहे. पश्चिमेला सिंध व पंजाबपासून ते पूर्वेला बांगलादेशपर्यंत पसरलेला आहे. आफ्रिका खंडातील सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. थरचे वाळवंट हे राजस्थान, गुजरात, हरियाणा या प्रदेशात पसरलेले आहे. याचाही काही भाग पाकिस्तानामध्ये आहे. याच्या उत्तरेला सतलज नदी, पूर्वेला अरवली पर्वत, दक्षिणेला कच्छचे रण आणि पश्चिमेला सिंधू नदी आहे. हिमालय पर्वतात उगम पावणारी घग्गर नदी थरच्या वाळवंटात पोहोचते. पाकिस्तानमध्ये हिला हाकरा या नावाने ओळखतात. भारताचा भूप्रदेश दक्षिणेकडे निमुळता होत जातो. त्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र, दक्षिणेला हिंद महासागर आणि पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. हा भूप्रदेश त्रिकोणी सुळक्यासारखा असतो. त्याला द्वीपकल्प म्हणतात. दख्खन पठाराच्या उत्तरेला सातपुडा
आणि विंध्य पर्वतांच्या रांगा याला पश्चिम घाट म्हणतात. अंदमान आणि निकोबार ही बंगालच्या उपसागरातील लक्षद्वीप हे भारतीय बेटांचा समूह अरबी समुद्रामध्ये आहे. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियस सी म्हणजे तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक यामध्ये भारतीय बेटांचा उल्लेख आहे. हे पुस्तक एका ग्रीक खलाशाने लिहिले आहे. हडप्पा आणि मोहेंजोदडो ही शहरे आजच्या पाकिस्तानात आहेत. अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका आणि आपला भारत देश मिळून तयार होणारा भूभाग म्हणजे दक्षिण आशिया या नावाने ओळखला जातो. याला भारतीय उपखंड असेही म्हणतात. हडप्पा संस्कृतीचा विस्तार प्रमुखतः वायव्य भागात झाला होता. चीन आणि म्यानमार हे दोन आपल्या शेजारील देश दक्षिण आशिया किंवा भारतीय उपखंडाचा हिस्सा नाहीत. दख्खन पठाराच्या उत्तरेला विंध्य व सतपुडा पर्वताच्या रांगा पसरल्या आहेत. भारतातील प्राचीन नागरी संस्कृती कोणती तर हडप्पा संस्कृती. भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वत रांगा आहेत. भारताच्या उत्तरेकडून येणारा खुष्कीचे मार्ग व रेशीम मार्ग आहे. गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा संगम बांगलादेशमध्ये होतो. भारताच्या पूर्वेस अंदमान निकोबार बेटे आहेत. थरचे वाळवंट भारताच्या पश्चिम दिशेला आहे. तर यातला दुसरा धडा आहे इतिहासाची साधने. तर इतिहासाची साधने आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या अनेक वस्तू, त्यांनी कोरून ठेवलेले लेख या साधनांच्या मदतीने आपल्याला चालीरीती, परंपरा, लोककला, लोकसाहित्य, ऐतिहासिक कागदपत्रे यांच्या आधारे आपल्याला इतिहास कळतो. इतिहासाची साधने ही 3 प्रकारची असतात. लिखित साधने, मौखिक साधने आणि भौतिक साधने. तर भौतिक साधनांमध्ये काय येतं तर किल्ले, स्तूप, लेणी, पुरातन वस्तूंमधील खापराच्या तुकड्याचे आकार, रंग, नक्षी वरून काळाचा अंदाज येत असतो. दागदागिने व इतर वस्तूंवरून मानवी समाजाच्या परंपरांची माहिती मिळते. धान्य, फळाच्या बिया, प्राण्यांची हाडे यावरून आहाराची माहिती मिळते. वेगवेगळ्या काळातील माणसाने बांधलेल्या घरांची आणि इमारतींचे अवशेष, मुद्रा, वास्तू ही सर्व भौतिक साधने आहेत. प्राचीन काळी धान्याचे पीठ करण्याआधी धान्य भाजत असत. त्यातील काही कण जास्त भाजल्यास ते जळायचे, ते टाकून देत व ते कण वर्षानुवर्ष तसेच टिकून राहत. ते कण ज्यावेळेस उत्खननामध्ये सापडले त्यावरून काय कळलं की ते धान्य कोणत्या काळातले आणि त्या काळी लोक कोणत्या प्रकारचं धान्य हे खात असत. त्यावरून ते माहिती झाली की कोणत्या प्रकारचे धान्य हे प्राचीन काळातील लोक हे आहारामध्ये घेत असत. पुढं लिखित साधने म्हणजे अश्मयुगातील माणसाने त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग व भावना चित्रातून व्यक्त केल्या आहेत. माणूस सुरुवातीला प्रतीक, चिन्ह यांचा वापर नोंदी ठेवण्यासाठी करत. यातूनच लिपीचा विकास होतो. सुरुवातीच्या काळात खापरे, कच्च्या विटा, झाडाची साल, भुर्जपत्र यासारख्या साहित्यांचा लिहिण्यासाठी उपयोग होत असे. म्हणजे लक्षात ठेवा, कारण प्रश्न आलेला होता की कोणत्या ह्याचा म्हणजे असं विचारलं होतं, भुर्जपत्रावर प्रश्न आला होता. तर त्या अनुसरून कोणता पण प्रश्न येऊ शकतो. कच्च्या विटा, झाडांची साल आणि भुर्जपत्र यासारख्या साहित्यांचा वापर लिहिण्यासाठी करायचे. विविध पद्धतींच्या लेखनास सुरुवात झाली. त्यावेळी घडलेल्या घटना, आज्ञा, दरबारी कामकाजाचे वृत्तांत, निवाडे, दानपत्रे दगडावर किंवा तांब्याच्या पत्र्यांवर कोरून ठेवली जात असत. भुर्जपत्र हे भुर्ज वृक्षाच्या सालीपासून बनवले जाते. भुर्ज वृक्ष काश्मीरमध्ये आढळतो. आता मौखिक साधनांमध्ये ओव्या, लोकगीते, लोककथा, लोककला यांचा मौखिक साधनांमध्ये समावेश होत असतो. म्हणजे हे काय आहेत, मौखिक साधने म्हणतात त्याला. प्राचीन भारताच्या इतिहासातील साधने. अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या 8व्या शतकाचा कालखंड हा प्राचीन कालखंड मानला जातो. इसवी सनाच्या 1500 पासून प्राचीन इतिहासाची माहिती वेदवाङ्मयांमधून मिळते. प्राचीन भारतीय इतिहासामध्ये
ब्राह्मण ग्रंथ, उपनिषदे, अरण्यके, रामायण, महाभारत, महाकाव्य, जैन व बौद्ध ग्रंथ, नाटके, काव्ये, शिलालेख, स्तंभालेख, परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने, पुरातन वस्तू, वास्तू, नाणी यांच्या मदतीने हा इतिहास आपल्याला काय होतो असतो, समजतो. आता धडा 3 हडप्पा संस्कृती. हडप्पा संस्कृतीमध्ये इसवी सन 1921 मध्ये पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा येथे उत्खनन प्रथम सुरू झाले, म्हणून या संस्कृतीला हडप्पा हे नाव मिळाले. याला सिंधू संस्कृती पण म्हणतात. हडप्पा संस्कृतीतील भांड्याच्या नक्षीच्या नमुन्यांमध्ये माशाचे खवले, एकमेकात गुंतलेली वर्तुळे, पिंपळपान यासारख्या प्रतीकांचा समावेश आहे. हडप्पा संस्कृतीतील व्यापारी मालमत्तेची कापड इजिप्तला पुरवत असत. हडप्पाकालीन लोकजीवनाची माहिती. तर त्यावेळेस कोणत्या प्रकारची मुख्य पिके होती, तर गहू, सातू, नाचणी, वाटाणा. पोशाखमध्ये स्त्री पुरुषांच्या गुडघ्यापर्यंत वस्त्र व उपरणे. दागिन्यांमध्ये अनेक पदरी माळा, अंगठ्या, बाजूबंद, कंबरपट्टा, बांगड्या इत्यादींचा वापर होत असे. हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा तयार करण्यासाठी वापरलेल्या दगडाला म्हणतात स्टिएटाईट. मुद्रा प्रामुख्याने ज्या मुद्रा तयार केलेल्या असतात त्या मुद्रा प्रामुख्याने या चौरस आकाराच्या असत. हडप्पा संस्कृतीचे लोक मृत व्यक्तीच्या शवाबरोबर पुरत असलेली वस्तू म्हणजेच काय, मातीची भांडी. तर मातीची भांडी हे मृत व्यक्तीबरोबर ते पुरत असत. महास्नानगृहात स्नानकुंडाची लांबी ही 12 मीटर आणि रुंदी 7 मीटर आणि 2.5 मीटर खोल एवढं ते महास्नानगृह होतं. ते कुठं सापडलं होतं, मोहेंजोदडोमध्ये, लोथलला. हडप्पा संस्कृतीत परदेशांशी चालणारा व्यापार हा या मार्गाने होत असे. त्यालाच खुशकीचा किंवा सागरी मार्ग म्हणत. हडप्पा संस्कृतीत प्रचंड आकाराची गोदी सापडली ठिकाण होतं लोथल आणि महास्नानगृह हे मोहेंजोदडोमध्ये सापडलं होतं. हडप्पाच्या दक्षिणेला सुमारे 650 किलोमीटर अंतरावर सिंधू नदीच्या खोऱ्यात मोहेंजोदडो हे उत्खनन झाले. तेथे सापडलेल्या वस्तूंमध्ये खूप साम्य आहे. धोलावीरा, लोथल, कालीबंगल, दायमाबाद येथे असेच अवशेष सापडले. हडप्पा संस्कृतीच्या लोकांची घरे आणि बांधकामे भाजक्या विटांची होती. कधी कधी कच्च्या विटा आणि दगडही वापरत. मधोमध चौक आणि त्याभोवती खोल्या अशा घरांची रचना असे. घरांच्या आवारात विहिरी, स्नानगृह आणि शौचालये असत. सांडपाणी वाहून नेण्यासाठी मातीच्या भाजक्या पन्हाळींचा उपयोग केला जाई. रस्ते रुंद व काटकोनामध्ये छेदतील असे असत. नगराच्या प्रत्येक भागाला तटबंदी करत. म्हणजे पूर्ण नगराला काय असायची की तटबंदी असायची. मुद्रा. आता मुद्रांवर विविध प्राण्यांच्या आकृत्या जसे बैल, म्हैस, हत्ती, गेंडा, वाघ, एक शृंग म्हणजे एक शृंगाचा घोडा पहा असतं, टी व्हीवर दिसत असेल, एक शिंग असलेला घोडा, तसं एक शृंगा किंवा असे जे व मनुष्याकृती असत या मुद्रा ठसा उमटवण्यासाठी वापरत. तर एक शृंग घोडा हे काल्पनिक हे प्राणी आहे, परंतु त्याचं देखील याच्यावर मुद्रांवर असे तो. मोहेंजोदडो येथे एक प्रशस्त स्नानगृह सापडले, जे मी मागे तुम्हाला आत्ता सांगितलं की मोहेंजोदडो येथे महास्नानगृह सापडलं होतं ते. आणि लोथलला काय सापडलं तर एक गोदी सापडली होती मोठी. हडप्पा संस्कृतीची लोक शेती करत होती याचा पुरावा कालीबंगन येथे नांगरलेल्या शेतीचा पुरावा मिळाला आहे. राजस्थानमध्ये सातू आणि गुजरातमध्ये नाचणीचे पीक होते. काश्मीर, दक्षिण भारत, इराण, अफगाणिस्तान, बलुचिस्तान येथून चांदी, जस्त, मौल्यवान खडे, मानके, देवदार लाकूड इत्यादी वस्तू आणल्या जात. हडप्पा संस्कृतीचा व्यापार अरबी समुद्राच्या किनाऱ्याने चालत असे. हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाची कारणे. आता ऱ्हास का झाला त्याचा, तर महापूर, भूकंप, परकीय आक्रमणे, व्यापारातील घट, पर्जन्यमान कमी होणे, नद्यांची पात्रे कोरडी पडणे, समुद्र पातळीत बदल होणे यामुळं नंतर काय झालं, हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला. तर आपण याच्यामधलं हे पाहूया की
इतिहासाची जी भौतिक लिखित आणि मौखिक साधने होते त्याचं एक पुस्तकातलं जे त्यांनी चार्ट दिला होता तो पण पाहून घेऊ. तर भौतिक साधनेमध्ये वस्तू आणि वास्तू. वस्तूमध्ये गुहाचित्र, मातीची भांडे, मातीची शिल्पे, मणी, रत्ने, दागदागिने, दगडी शिल्पे, धातूची वस्तू आणि नाणी आणि शस्त्रे होती. वास्तूमध्ये गुहा, घरे, स्तूप, लेणी, मंदिर, चर्च, मशिदी, स्तंभ. लिखित साधने. लिखित साधनामध्ये हडप्पा लिपीतील लेख, वैदिक साहित्य, मेसोपोटमियातील इष्टिकालेख, महाभारत, रामायण यांच्या हस्तलिखित पोथ्या, जैन बौद्ध साहित्य, ग्रीक इतिहासकार आणि प्रवाशांचे लेखन, चिनी प्रवाशांचे प्रवास वर्णन, व्याकरण ग्रंथ, पुराण ग्रंथ आणि कोरीव लेख. मौखिक साधनांमध्ये प्राचीन भारतातील मौखिक परंपरेने जपलेले वैदिक, बौद्ध आणि जैन साहित्य आता लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. त्याचे रूपांतर आता लिखित स्वरूपात झाले असले तरी त्याच्या पठणाची परंपरा अजूनही सुरू आहे. मौखिक स्वरूपातील त्या साहित्याचा उपयोग जेव्हा इतिहास लेखनासाठी केला जातो तेव्हा त्याचा समावेश मौखिक साधनात होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता मी 3 धड्याचं इथे थोड्या नोट्स जे काढलेल्या आहेत होत्या तर त्या मी तुम्हाला टाकलेल्या आहेत. तर अजूनही मी पूर्ण म्हणजे 6वीचं पूर्ण इतिहासचं पुस्तकाच्या काढलेल्या आहेत नोट्स, त्यात नागरिकशास्त्राचे पण आहे, तर मी ते पण टाकते. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, काही तुम्हाला मला सांगायचं असेल की बुवा असं नोट्स काढा, काही तुम्हाला कमी वाटत असेल ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि इतरांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.